सर्व पितरी अमावस्येला करा हे उपाय, ही शेवटची संधी आहे. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यांपासून तयार करा. दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल. नंबर 2, जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री 7 वेळा तुमच्यावरून उतरवून टाका. त्या लिंबाचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकून द्या. यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल. नंबर 3, सर्व पितरी अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला. जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही. तसेच या दिवशी तामसिक भोजन, नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये. यामुळे पूर्वज नाराज होतात. नंबर 4, सर्व पितरी अमावस्येला रात्री 5 लाल फुले आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या. यामुळे धनलाभ होतो. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते. नंबर 5, सर्व पितरी अमावस्या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते. सकाळी स्नान आणि ध्यान धारणा झाल्यानंतर चांदीच्या नाग नागिनीची पूजा करावी. त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे. यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ती कामे पूर्ण होतात. नंबर 6, सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी बाभूळच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवा. त्याचबरोबर कच्चे दूध, 2 लवंग, थोडेसे बताशे आणि काळे तीळ पितरांना अर्पण करावेत. यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात. तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात. नंबर 7, असे म्हणतात सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, तांदूळ, दूध, काळे तीळ आणि फुले अर्पण करा आणि ओम पितृभ्य नमः मंत्राचा जप करून 11 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर पितृसूक्ताचे पठण करा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा. यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. नंबर 8, अमावस्याला पितरांना असा द्या निरोप. जे लोक पितृपक्षातील 15 दिवस तर्पण, श्राद्ध वगैरे करू शकत नाहीत किंवा ज्यांना आपल्या पितरांची मृत्यूतिथी आठवत नाही, त्या सर्व पितरांसाठी ह्या अमावस्याला श्राद्ध, तर्पण, दान इत्यादी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी गीतेच्या 7व्या अध्यायाचे पठण करणे उत्तम मानले जाते. नंबर 9, अमावस्या श्राद्धाच्या जेवणात तांदूळाची खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे असणे आवश्यक आहेत. भोजन देण्याची व श्राद्ध करण्याची वेळ दुपारची असावी. ब्राह्मणाला भोजन देण्यापूर्वी पिंडदान करावे. ब्राह्मणाला श्रद्धेने अन्नदान करा. त्यांना दक्षिणा द्या. नंतर घरातील सर्व सदस्यांनी
पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. नंबर 10. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. सर्व पितरी अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय शनिदेवही ह्यामुळे प्रसन्न होतात. गरिबांना अन्नदान करा. गरजूंना मदत केल्याने भगवान शनी खूप प्रसन्न होतात. त्यामुळे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे. सर्व पितरी अमावस्येचे महत्त्व. नंबर 11. पौराणिक मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्याला महालय अमावस्या आणि पितृविसर्जनी अमावस्या असेही म्हणतात. पितृपक्षाच्या काळात पूर्वज आपल्या कुटुंबात पृथ्वीवर येतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. सर्व पितरी अमावस्याला श्राद्ध, पिंडदान आणि पूजा करून पूर्वजांना आदरपूर्वक निरोप दिला जातो. सर्व पितरी अमावस्या तिथीला केले जाणारे श्राद्ध कुटुंबातील सर्व पितरांच्या आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी पुरेसे असते असे म्हटले जाते. नंबर 12. सर्व पितरी अमावस्याला ह्या लोकांचे श्राद्ध करा. सर्व पितरी अमावस्याला अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मरण पावलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी श्राद्ध केले जाते. जर काही कारणास्तव त्याला मृत्यू तिथीला श्राद्ध करता येत नसेल तर केवळ अमावस्या तिथीलाच श्राद्ध करता येते. ज्या पितरांची मृत्यूची तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्धही अमावस्या तिथीला करता येते. म्हणूनच अमावस्या श्राद्धाला सर्व पितरी मोक्ष अमावस्या असेही म्हणतात. नंबर 13. सर्व पितरी अमावस्याला पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे. मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत. हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब